सोल्युशन कसं काढायचं LPPचं ते बघणार आहोत. 3 मेन पद्धत आहेत. एक आहे ग्राफिकल मेथड फर्स्ट, सेकंड इज सिम्प्लेक्स मेथड अँड थर्ड इज बिग एम मेथड. ओके, सो फर्स्ट इज ग्राफिकल मेथड. इथे आपण काय करणार आहोत की आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत. ह्या ग्राफमध्ये काय येईल, लाईन्स येतील. म्हणजे कशाच्या लाईन येतील, तुम्हाला काहीतरी LPP दिला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते इनइक्वॅलिटीज असतात ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून त्याची लाईनचा तो ग्राफ प्लॉट करायचा. त्यानंतर काहीतरी इंटरसेक्शन पॉईंट्स येणार, त्या इंटरसेक्शनच्या पॉईंटवरून तुम्ही सोल्युशन डिटरमाइन करणार. ओके, सो त्याच्यासाठी काही बेसिक्स हवेत आपल्याला की ग्राफ कसा प्लॉट करायचा. आपण ग्राफ प्लॉट करण्यासाठी म्हणजे लाईनचं ग्राफ प्लॉट करायचा, मग ते तुम्ही कसं काढणार ते आपण बघूया. ओके, सो मी एक इक्वेशन घेतलं आहे x1 + x2 = 2. आता तुम्ही ज्यावेळेस ते लाईनचं ग्राफ प्लॉट करणार आहोत, म्हणजे आता इथे बघा ग्राफिकल मेथड इज यूज्ड फॉर कशासाठी, 2 व्हेरिएबलच्या प्रॉब्लेमसाठी. म्हणजे इथे कोण आहे, x1 आहे आणि x2 आहे, राईट. x1 आणि x2 आहेत, हे 2 व्हेरिएबल आहेत, 2पेक्षा जास्त नाही आहे. ज्यावेळेस फक्त 2च व्हेरिएबल असतील पूर्ण प्रॉब्लेममध्ये, तेव्हा आपण त्याला कोणती मेथड यूज करणार, ग्राफिकल मेथड. 3 किंवा जास्त व्हेरिएबलसाठी आपण ती यूज करत नाही, कारण आपल्याला लाईन ड्रॉ करायची असते आणि लाईन कधी बनते, ज्यावेळेस 2 व्हेरिएबल असतात तेव्हाच. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमीसाठी लाईन बनत नाही. ओके, आता लाईन कशी ड्रॉ करणार तुम्हाला जे इक्वेशन दिलं आहे ते तुम्ही लिहून घेतलं. आता तुम्ही असं दिस इज ह्या फॉर्ममध्ये तुम्ही चौकोन करणार, त्यानंतर त्याच्यामध्ये 2 कॉलम टाकणार. ओके, आता काय करायचं, तुम्ही आता घ्यायचं x1 0 घ्यायचं, पहिल्या कॉलमचा विचार करू. x1 0 घ्यायचं म्हणजे x1ची व्हॅल्यू 0 करायची. मग आता याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये मी x1 0 करणार 0, मग काय राहणार प्लस x2 = 2. 0 + x2 म्हणजे काय, x2 = 2. म्हणजे x1 ज्यावेळेस 0 झाला त्यावेळेस x2ची व्हॅल्यू काय आली, 2. ती इथे लिहायची, राईट. आणि आता काय करायचं, दुसऱ्या वेळेस x2 0 घ्यायचा. म्हणजे तुमचं इक्वेशन आहे x1 + x2 = 2. आता तुम्ही काय केलं, x2 0 घेतला, मग x1 + x2 काय आहे 0 = 2. मग काय होणार, x1 + 0 2, हेन्स x1 = 2. पुन्हा काय, x1 काय आला, 2 आला. म्हणजे ज्यावेळेस x1 0 असतो त्यावेळेस x2 2 आला, ज्यावेळेस x2 0 असतो त्यावेळेस x1 2 आला. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे पहिल्यांदा x1 0 घ्यायचा आणि x2ची व्हॅल्यू काढायची, मग x2 0 घ्यायचा आणि x1ची व्हॅल्यू काढायची आणि मग ग्राफ प्लॉट करायचा. कसा, ग्राफची बेसिक्स यू नो दॅट. ग्राफमध्ये काय असतात, 2 लाईन्स असतात, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. ओके, त्याचे पार्ट्स कसे असतात, इथे 1 2 3 4 5, इथे 1 2 3 4. हा कोणता ॲक्सिस असतो, x. इकडे x असतो, इथे x'. हा असतो y ॲक्सिस. जी आडवी लाईन आहे हॉरिझॉन्टल, दॅट इज x ॲक्सिस. दिस इज युअर x ॲक्सिस अँड द हॉरिझॉन्टल इज y ॲक्सिस. ओके, आता व्हॉट इज इम्पॉर्टंट इन हिअर, इथे तुमचा हा झाला तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज युअर सेकंड क्वाड्रंट, दिस इज युअर थर्ड क्वाड्रंट, दिस इज युअर फोर्थ क्वाड्रंट. ओके, तुमचं जे सोल्युशन असतं ते काय असतं, x1 आणि x2च्या व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये असतात, पॉझिटिव्ह. म्हणजे तुमचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला ह्याच क्वाड्रंटमध्ये मिळणार. पण ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करणार आहात लाईन, म्हणजे इथे x1 आणि x2च्या व्हॅल्यूच्या हेल्पने करणार आहात तुम्ही ती, ज्यावेळेस निगेटिव्ह येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला इकडचा आणि इकडचं ग्राफ पण समटाईम्स काढायची गरज येते. ओके, सो नाव इथे काय असतं, इथे 1 2 पॉझिटिव्ह असतं, इथे -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. इथे पण -1 -2 -3 अँड सो ऑन. ओके, आता ग्राफ तुम्ही प्लॉट कसं करणार, तुमचा फर्स्ट व्हेरिएबल आहे x1. तुम्ही ह्या ग्राफला x1 म्हणणार
आणि ह्या इथे x2च्या व्हॅल्यू यूज करणार. इथे x1 हॉरिझॉन्टलमध्ये आणि इथे x2च्या. ओके, आता पहिला कॉलम घ्या. इथे काय आहे x1 0 2. मग तुम्ही इथे x1 म्हणजे काय व्हॅल्यू आली आहे, 2 आली आहे ना. सो इथे 2 इथे यू आर गोइंग टू ड्रॉ. तुम्ही इथे डिनोट करायचं. नेक्स्ट काय आहे, x2ची काय आली आहे 2, नॉन झिरो व्हॅल्यू, म्हणजे इथे तुम्ही इथे डिनोट करायचं. ओके, आणि आता हा प्लॉट करायचा. प्लॉट कसं करायचं, लाईन कशी येणार, ह्या दोन पॉईंट्समधून जाणारी लाईन तुम्ही ड्रॉ करायची. ही लाईन जी आहे ती तुमची ह्या इक्वेशनची आहे. सो इट इज x1 + x2 = 2. ही झाली तुमची लाईन. तुम्हाला असे कन्स्ट्रेंट्स किती आहे तेवढं तुमच्या लाईन्स येणार. कन्स्ट्रेंट जर 1 असेल तर तुमची 1 लाईन येणार. कन्स्ट्रेंट्स 2 असेल तर 2 येणार. कन्स्ट्रेंट्स 3 असतील तर 3 येणार. फक्त लक्षात काय ठेवायचं की जे लास्टचं आहे x1 आणि x2 > 0, दॅट इज नॉट युअर कन्स्ट्रेंट. म्हणजे त्याची तुम्ही लाईन नाही काढणार. त्याच्याऐवजी जेवढे तुमचे कन्स्ट्रेंट्स असतील दॅट मेनी विल बी युअर लाईन्स. ओके, ही झाली फर्स्ट लाईन. सपोज सेकंड कन्स्ट्रेंट आहे 2x1 + 3x2 = 6. ओके, दिस इज युअर कन्स्ट्रेंट. मग आता याची तुम्ही लाईन ड्रॉ करायची. मग काय करणार तुम्ही, अगेन इथे x1 इथे x2. आता तुम्ही x1 = 0 पुट केला इथे, म्हणजे इथे 0 टाकला. इथे 0 टाकला म्हणजे हे पूर्ण 0 होणार. म्हणजे काय राहणार, 3x2 = 6, म्हणजेच x2 = 6/3 = 2. म्हणजे ज्यावेळेस x1 0 पुट केला, इथे काय आलं, x2 काय आलं, 6 आला. लक्षात काय ठेवायचं की x1 0 असताना x2 किती आला, 6 आला. म्हणजे त्या व्हॅल्यूज अशा कॉलममध्ये आल्या पाहिजे. इकडे लिहिण्याची मिस्टेक नका करू. x1ची व्हॅल्यू 0 असताना x2ची काय येते, 6 येते. ओके, नाव नेक्स्ट आपण x1 0 पुट केला. आता x2 0 पुट करूया. मग x2 0 पुट केला, इथे तुम्ही 0 जर पुट केला तर हे पूर्ण 0 होऊन जाईल, राईट, दिस. सो काय राहतं हे, सो 2x1 = 6. मग x1 = काय येणार, 6/2 म्हणजेच 3. म्हणजे ज्यावेळेस x2 0 असतं त्यावेळेस x1 काय येतो, 3, राईट. सो आता तुम्ही हा ग्राफ प्लॉट करणार इथे. सो देन अगेन इथेच प्लॉट करायचा तुम्ही. आता इथे काय आहे, 6, x1 काय आहे, 3. सो म्हणजे इथे 3 इथे आणि x2 6. सो इथे समवेअर इथे समवेअर 6 असेल, देन इट इज 6. इथे 3 आहे, इथे 6 आहे. ओके, सो दिस विल बी युअर ग्राफ. अशा प्रकारे यू आर गोइंग टू ड्रॉ द लाईन्स इन द ग्राफ. ओके, मग तुम्ही ग्राफ कसा प्लॉट करायचा ते जस्ट गो थ्रू इट, लर्न इट अँड ट्राय टू सॉल्व इट. तुम्ही पहिल्यांदा x1ला 0 पुट करायचं, मग x2ची व्हॅल्यू फाईंड करायची, मग x2ला 0 पुट करायचं, x1ची व्हॅल्यू फाईंड करायची आणि तो जो पॉईंट आहे ते प्लॉट करायचा. अँड देन यू आर गोइंग टू ड्रॉ द लाईन थ्रू दोज पॉईंट. त्या 2 पॉईंटमधून तुम्ही लाईन ड्रॉ करायची. ओके, सो वी आर गोइंग टू मूव टू द सॉल्विंग अ प्रॉब्लेम युजिंग ग्राफिकल मेथड. म्हणजे आपण दिलेल्या LPPमध्ये ग्राफ काढून कसं प्रॉब्लेम सॉल्व करणार ते बघणार.